मकईच्या पोह्याचा चिवडा करूया. तेल कडकडीत तापलेलं आहे. यामध्ये थोडे थोडे पोहे घालून तळून घेऊया. तेल कडकडीतच पाहिजे, नाही तर पोहे चांगले फुटल्या जात नाहीत. गॅस मोठाच ठेवायचा. शेंगदाणे घालूया. गॅस आता कमी केलेला आहे. झालेले आहे. आता काढून घेऊया. हा कढीपत्ता तळून घेऊया. हा थोडा किसमिस तळून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. किसमिस लवकर होतं, जास्त वेळ लागत नाही. झालेला आहे. आता काढून घेऊया. या गरम तेलातच काजू बदामचे तुकडे घालूया. हे झालेलं आहे. काढून घेऊया. खूप कमी तेल ठेवलेलं आहे. यामध्ये तीळ, जिरे आणि हे घालूया. मंद गॅसवर हे खमंग परतून घ्यायचे. हळद आणि आता गॅस बंद करू. त्याची मिरची पावडर, धने पावडर. आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचे आहे. ही चाट मसाला आहे, ही जिरे पावडर आहे, साखर, मीठ आणि यातच आता हे तळलेले जिन्नस घालूया आणि ही फोडणी. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. हा चिवडा आता खाण्यासाठी तयार आहे.